अटल सेतू पासून फक्त 12 मिनिटांवर बुक करा उरण मधील फ्लेक्सी ऑफिस स्पेसेस अवघ्या 25 लाखात. ग्रँड उरण सेंट्रल 8657718074. पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत 83% वाढ झाली असून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. तर भोगावती नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हेटवणे धरणातून वाशीसह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या हेटवणे धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले असले तरी धरणकाठच्या तसेच नदीकिनारी असलेल्या गावांना कोणताही धोका नसला तरी सतर्क राहण्याचा इशारा पेण प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पनवेल तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपलंय. मुसळधार पावसामुळे नवीन पनवेल सेक्टर 13 जवळ दत्त मंदिर पोलीस चौकी समोर पावसाचं पाणी भरलं होतं. रस्त्यावर जवळपास फुटभर भरलेल्या या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक आणि वाहन चालक वाट काढत होते. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. बांठिया हायस्कूल ते कालिका माता मंदिरापर्यंतच्या मार्गावर देखील पाणी भरलं होतं. नवीन पनवेल आरोग्य केंद्र भागाला पाण्याचा वेढा पडल्याने रुग्णांचं देखील हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं. उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. मात्र काही बेशिस्त पर्यटक या ठिकाणी येऊन स्टंटबाजी करत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबतची एक व्हिडिओ आता समोर आली असून या व्हिडिओमध्ये मारुती इको कार क्रमांक MH02 BR 1076 मधील चालक कार बाहेर येऊन जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. यामुळे अपघाताच्या शक्यता निर्माण होत असल्याचे नागरिक बोलत आहेत. या बेशिस्त पर्यटकांना वेळीच आवर घालावा अशी मागणी आता उरणकर करत आहेत. राज्यातले अनेक महामार्ग सुधारले, नवीन निर्माण झाले, मात्र मुंबई गोवा महामार्गाला लागलेलं ग्रहण आजही कायम आहे. मागील 2 वर्षांपासून शासन आणि प्रशासन गणपती सणापूर्वी महामार्ग तयार होणार अशा वल्गना करत आहे. गणपती उत्सव अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलाय. त्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची चाळण झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता चव्हाणांनी काढता पाय घेतला. चव्हाण यांचा मागील 2 वर्षातील हा 100वा आढावा दौरा असावा असं बोललं जात आहे. पनवेल तालुक्यात ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने अनेक ओढे नाल्यांना पूर आलाय. यामुळे डोलघर कोळीवाड्यात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. यावेळी गावातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं. अनेक नागरिकांच्या घरात तसंच दुकानामध्ये पाणी शिरल्याने मोठी भयावह परिस्थिती उद्भवली होती. पेण तालुक्यात गेली 4 दिवस मुसळधार पाऊस बरसत आहे. ग्रामीण भागातही पावसानं हैदोस मांडला असून जनजीवन विस्कळीत झालंय. पेण तालुक्याला गणपतीचं माहेरघर बोललं जातं. तालुक्यात अनेक भागात गणेश मूर्तींचे कारखाने असून पावसामुळे गणेश मूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील तांबडशेत जोहे येथील मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पाऊस असाच सुरू राहिला तर पूर परिस्थितीचा धोका निर्माण होत आहे. पनवेल तालुक्यातील आपटा गावात मुसळधार पावसानं हैदोस मांडला होता. गावाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या प्रसंगी खळखळून वाहणाऱ्या पाण्यात कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू वाहून जात होतं. हीच बाब कोळीवाडातील रोहित सावंत या तरुणाच्या लक्षात आली आणि त्यानं आपल्या अनोख्या भूतदयेचं दर्शन साऱ्यांना घडवलं. रोहितनं क्षणाचाही विचार न करता पुराच्या पाण्यात झेप घेतली. जीवावर उदार होऊन तो पोहत त्या कुत्र्याच्या पिलापर्यंत पोहोचला. आधीच भेदरलेलं पिल्लू क्षणात रोहितच्या कवेत आलं. अशा प्रकारे रोहितने कुत्र्याच्या पिलाला जीवनदान दिलं. पनवेल शहरात सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली होती. नद्या नाले ओसंडून वाहत असल्याने पुराचं पाणी रस्त्यावर आलं होतं. यामुळे अक्षरशः जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर ग्रामीण भागातील नारपोली गावाजवळ सखोल भागात पाणी साचलं होतं. यामुळे तब्बल 3 तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे विद्यार्थी, सकाळी कामावर जाणारे असे अनेकांचा खोळंबा झाल्याने नागरिक हैराण झाले होते. मुसळधार पावसामुळे नागोठण्यातील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठण्यात यावर्षीचा दुसरा पूर आलाय. नागोठण्यात पूर आल्याची माहिती मिळताच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी नागोठण्यात भेट देत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सरकारतर्फे अन्नधान्याची किट आणि इतर तातडीचे मदतकार्य करण्याच्या सूचना नामदार अदिती तटकरे यांनी रोहा गटविकास अधिकारी शुभदा पाटील आणि उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. त्याशिवाय पूरग्रस्तांना ग्रामपंचायत आणि रिलायन्स मार्फत जेवणाच्या 400 पॅकेट्स वाटण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. विविध पक्षातील महिला आणि युवक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
न्हावा गावातील शेकापच्या नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून न्हावा महिला मंडळाच्या लढाऊ नेत्या शांताबाई म्हात्रे, रमाबाई पाटील, निर्मलाताई ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला। काँग्रेस पक्ष नेहमीच महिलांना आणि युवकांना पक्ष संघटनेत सन्मान देतो, आपलाही पक्षामध्ये सन्मान राखला जाईल असं आश्वासन या प्रसंगी महेंद्र शेठ घरत यांनी महिलांना दिलं आणि त्यांचं स्वगृही मनापासून स्वागत केलं। चौक विभागातील वावंढळ तलावाच्या दोन्ही बाजूला नैसर्गिक नाले वाहत असल्याने संरक्षण भिंतीला असलेली दगड माती पडल्याने तलावाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे कायमस्वरूपी असे या संरक्षण भिंतीचे काम करावे अशी मागणी करण्यात येत आहे। वावंढळ गावातील हा तलाव शिवकालीन असून साधारण 6 एकर जागेत हा तलाव आहे। येथे परिसरात काही ठिकाणी बांधकाम सुरू आहेत, काही ठिकाणी पाण्याला जाण्यासाठी मार्ग न ठेवल्याने जमिनीची धूप होत आहे। येथील चोरून विकलेल्या मातीमुळे मूळ पाण्याचा प्रवाह बदललाय, त्यामुळे तळ्याच्या बांधावरची दगड माती वाहून जाते। संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोबाईल दुकान, मंदिरे यांना टार्गेट करत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या 4 चोरट्यांच्या खोपोली पोलीस पथकानं मुसक्या आवळल्यात। पकडलेल्या चोरट्यांनी खोपोलीसह खालापूर, रसायनी, कर्जत, कळंबोली, पाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसंच मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती। 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरट्यांकडून सुमारे 3.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात संजय कुमार समहार आणि विनोद रामराव राठोड तसंच राहुल रघुनाथ आणि अनिकेत धनाजी जिथे यांच्या मुसक्या आवळल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचं गावभेट दौऱ्या दरम्यान चावडी येथे जोरदार स्वागत करण्यात आलं। सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून प्रत्येक गावात जाऊन ते गोरगरिबांच्या अडचणी सोडवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत। त्यांनी साजगाव पंचायत समितीमध्ये त्यांचा गावभेट दौरा आयोजित केला होता। चावणी येथे या दौऱ्याची सांगता करण्यात आली। सुधाकर घारे यांनी चावणी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून लागेल तेवढा निधी पुढेही देणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे। नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी मध्ये असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे। सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला अशी चौकशी सुरक्षा रक्षकानं कर्मचाऱ्याला केल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात कर्मचाऱ्याने वॉचमनची हत्या केली होती। सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही, मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश शीतल चौबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचं निष्पन्न झालं। याबाबत महेशला विचारपूस केल्यानंतर संशय खरा ठरला, लागलीच आरोपीला अटक करण्यात आली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।